मला निवडणूक विधानसभेची लढवायची नव्हती. परंतु काही दिवसापूर्वी 2-3 महिने अगोदर विधानसभेच्या काही प्लॅनिंग करून तर एक खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करून मला जेलमध्ये अडकवलं. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग मी त्यावेळी शिंदे गटात होतो. शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि तो माझ्या डोक्यामध्ये राग होता. त्यामुळं मी त्यांना उघडं पाडण्यासाठी मी ती निवडणूक लढलो होतो. मी हे स्पष्ट तुम्हाला आज प्रारंभच्या माध्यमातून सांगतो. मी राजकारणात सक्रिय झालो आज 2025 गेली 25 वर्ष झालं. मी शिवसेनेचा झेंडा सोडून आजपर्यंत कुठल्याही झेंड्यात गेलेलो नाही. फक्त शिवसेनेचा झेंडा. उद्धव साहेबांसोबत मी गेली 22 वर्ष काम केलं. मध्यंतरीच्या काळात स्थानिक पातळीच्या राजकारणामुळं मला 3 वर्ष बाहेर पडायला लागलं. मी माझ्या भैरवली जिल्हा परिषद गटात मी आता माझ्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा आता इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून गावनिहाय यादी एक प्रसिद्ध करणार आहे. मी भैरवडी जिल्हा परिषद गटामध्ये मी किती कुठल्या गावाला निधी दिला आहे ते पण आपल्यापर्यंत येऊन जाईल. त्या ठिकाणी माझ्या माहितीने मी 30-35 कोटी रुपयाचा निधी सर्कलमध्ये मी दिलेला आहे. मग कुठंतरी याला थांबवलं पाहिजे. परंतु जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे सगळ्याचे स्वप्न आजपर्यंत भांगलेले आहेत आणि यानंतर देखील जे कोणी माझ्या विरोधात काही कटकारस्थान पडून आखणी रचवते मला थांबवण्यासाठी, त्यामुळे जनतेच्या रेट्यामुळं मी कुठेही थांबणार नाही. जनता माझ्याबरोबर आहे, पब्लिक माझ्याबरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मागेही काम करत आलोय आणि पुढेही काम करत आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेकांचे पक्ष प्रवेश होत आहेत. नुकताच कुंडलिक खांडे यांचा परत शिवसेनेत प्रवेश झालाय. नेमकं त्यांचं काय रणनीती असणार आहे? कारण की त्यांच्यावर एक टीका पण होते की ते सारखं पक्ष बदलतात. नेमकं काय कारण आहे? सविस्तर चर्चा करू. पुढची रणनीती काय असणार आहे? काय गोल असणार आहे? एक बीड जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. एक शिवसेनेचा दरारा होता. तो दरारा कमी कमी होत चाललाय. म्हणावं अशी शिवसेना बीड जिल्ह्यात कार्यरत काम करत नाही का? असंख्य प्रश्न जाणून घेऊ. सर्वप्रथम तुमचं प्रारंभमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. अचानक तुम्ही स्वघरी परतले. नाही, मला सर्वप्रथम प्रारंभचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय प्रारंभ हा म्हणजे न्यूज चॅनल आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलंय आणि काल देखील तुम्ही आमची बातमी अतिशय सगळ्यात पहिली बातमी ही मला वाटतं प्रारंभ घेतली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि मला एवढंच सांगायचं, या प्रसंगी आपण सांगितलं की तुमच्यावर टीका होती की तुम्ही सतत पक्ष बदलताय. एकमेव 2000ला मी राजकारणात सक्रिय झालो. आज 2025 गेली 25 वर्ष झालं. मी शिवसेनेचा झेंडा सोडून आजपर्यंत कुठल्याही झेंड्यात गेलेलो नाही. फक्त शिवसेनेचा झेंडा. उद्धव साहेबांसोबत मी गेली 22 वर्ष काम केलं. मध्यंतरीच्या काळात स्थानिक पातळीच्या राजकारणामुळं मला 3 वर्ष बाहेर पडायला लागलं. मी जिल्हा प्रमुख असताना अचानक मला जिल्हा प्रमुख पदावर कमी करून इतर जिल्हा प्रमुख दुसऱ्याला करण्यात आलं आणि मग माझ्यावर कुठली जबाबदारी नसल्यामुळं मी नाईलाज असतो शिंदे साहेबांसोबत काम केलं. आणि ज्यावेळेस मी शिंदे साहेबांकडे काम करत असताना मला तिथं न विश्वासात घेतात काही बीड जिल्ह्यातले काही प्रवेश घेतले आणि प्रवेश घेऊन त्यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली. म्हणजे त्यावेळेस मला जिल्हा प्रमुख पदावर ठेवलं, पण इतर परस्पर घेऊन मला बीड मतदारसंघ मी प्रामुख्याने काम करत असल्यामुळे माझ्याकडनं शिंदे साहेबांनी बीड मतदारसंघ काढून इतर जगताप यांना तो मतदारसंघ दिला. आणि या परिस्थितीमध्ये मग किंवा आपण एवढं त्यांच्याकडे गेलो, सुरुवातीला काम केलं आहे आणि प्रवेश करताना कुठल्या पद्धतीने विश्वासात नाही घेतलं आणि परत त्यांना जबाबदारी देत असताना देखील मला विचारलं गेलं नाही की तुम्हाला कुठला मतदारसंघ पाहिजे. आणि या सगळ्या नाराजीचा कार्यकर्त्यांचे आमचे जे खाली पदाधिकारी होते, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, अचानक सगळ्यांना बॉडीविंडीज काढून टाकण्यात आलं. ठीक आहे. आणि मग सगळ्यांना काढल्यानंतर मी परत एकदा जाऊन पक्षश्रेष्ठीची भेट घेतली किंवा मी म्हटलं अचानक ह्या लोकांना एकाच दिवशी सगळ्यांना पदावून का काढल्याचं मला जॉब द्या. आणि मला समाधानकारक उत्तर नाही भेटल्यामुळं मग मी माझ्या पदाचं मातोश्रीवर आपले शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब यांच्याकडं, कारण की पक्षाचा राजीनामा हा सचिवाकडे देणं हे बंधनकारक असतं, त्यामुळे मी माझा अधिकृत आजही ते माझ्याकडे पत्र आहे, टायमिंग आहे, मी मातोश्रीवर गेलेला तिथं सगळे व्हिडिओ शूटिंगमध्ये सुद्धा येईल आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. ठीक आहे, त्यांनी तो शो करायचा नाही शो करायचा हा त्यांचा प्रश्न होता. आणि मग मी त्याच्यापासून पक्षातून मी बाहेर पडून मी कुठल्याही त्यांच्या मिटिंगला वगैरे गेलो नाही. परंतु मी शिवसेना सोडून आजपर्यंत
कुठल्याही इतर पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही, हे पहिले सांगतो. त्यामुळे मी कधीही कुठला पक्ष बदललेला नाही. बोला आता पुढे. बरं, आता तुम्ही ज्यावेळेस जिल्हा प्रमुख होता त्यावेळेस सत्तेतला पक्ष होता. काही करता आलं तुम्हाला त्या पदाचा वापर? हे बघा, मी सत्तेत जिल्हा प्रमुख असताना मी बीड मतदारसंघामध्ये माझ्या माहितीस्तव माझ्या शिफारशीनुसार मी 100 कोटी रुपये दिले. तुम्ही जर मला ते यादी द्या म्हणले तर माझ्याकडे यादी देखील गाव नाही मिळाली. पाली म्हणून गाव आहे, मी तिथं 3 कोटी रुपयाचे बंधारे बांधले. उमरज जहांगीर म्हणून गाव आहे इथं राजुरी सर्कलमध्ये, मी तिथं 1-1.5-2 कोटीचा बंधारा बांधला आहे. पाली जिल्हा परिषद गटात अनेक अशा काही ग्रामपंचायत की मी तिथं सिमेंट रस्त्याला पैसे दिले, खडीकरणाला दिले. म्हणजे बीड तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गट आहेत. असं 8ही जिल्हा परिषद गटात असं एकही जिल्हा परिषद गट निघणार नाही की माझ्या शिफारशीनुसार त्या गावामध्ये त्या जिल्हा परिषद गटात एक 10 ते 15 कोटी रुपये गेले नाही. असं कधी झालेलं नाही. त्याचबरोबर मी माझ्या भैरवली जिल्हा परिषद गटात मी आता माझ्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा आता इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून गावनिहाय यादी एक प्रसिद्ध करणार आहे. मी भैरवडी जिल्हा परिषद गटामध्ये मी किती कुठल्या गावाला निधी दिला आहे ते पण आपल्यापर्यंत येऊन जाईल. त्या ठिकाणी माझ्या माहितीने मी 30-35 कोटी रुपयाचा निधी सर्कलमध्ये मी दिलेला आहे. त्याचबरोबर मध्ये कोरोना काळ प्रचंड त्यावेळेस अशी अवस्था झाली की लोकांना बेड मिळत नव्हते. हॉस्पिटलमध्ये खाली गाद्या टाकून सतरंज्या टाकून पेशंट आपल्याला ठेवायची वेळ आली. मग अशा परिस्थितीमध्ये मी जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस की मला कुठंतरी जाणीव झाली की आपण आता काहीतरी जनतेसाठी आपण करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे 500 बेडचं कोविड सेंटर मी आमच्या इथं अंतरवण पिंपरी म्हणून तांडा आहे आश्रमशाळेमध्ये मी जवळपास 58-59 दिवस म्हणजे गेले 2 महिने आम्ही तिथं खाणं, पेशंटचं, त्यांना गोळ्या औषध, त्यांचं राहणं सगळं आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून त्यावेळेस आम्ही माझ्या माध्यमातून मी ती केलं. त्यामुळे ज्या वेळेस जनतेवर कुठली वेळ येत असते त्यावेळेस आम्ही आत्तापर्यंत कधी घरात बसून राहिलो नाहीत. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस इथं शहरामध्ये काही पोलीस बांधव असायचे, काही रोडवरती इतर हे असायचे, त्यांना देखील आम्ही जेवण पाकिट तयार करून पोच करायचं काम केलं. म्हणजे विकासाचे काम असतील, मदत करण्याचं काम असेल. कारण शिवसेनेमध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतो, मी शाखा प्रमुख गेली म्हणजे लहानपणापासून वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासून मी शिवसेनेत काम करतो. आणि बाळासाहेबांचे विचार होते 80% समाजकारण 20% राजकारण. त्यामुळे आम्ही कायम ते ठेवलं की 80% आम्ही समाजकारणच केलं, 20%च राजकारण केलं. पण बीड जिल्ह्यामध्ये काही मंडळी अशी होती, काही वर्ग असा होता की आम्हाला कुठंतरी आमच्यासोबत राहून आमच्यापेक्षा पुढं जातोय, मग कुठंतरी याला थांबवलं पाहिजे. परंतु जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे सगळ्याचे स्वप्न आजपर्यंत भांगलेले आहेत आणि यानंतर देखील जे कोणी माझ्या विरोधात काही कटकारस्थान करून आखणी रचवते मला थांबवण्यासाठी, त्यामुळे जनतेच्या रेट्यामुळं मी कुठेही थांबणार नाही. जनता माझ्याबरोबर आहे, पब्लिक माझ्याबरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मागेही काम करत आलोय आणि पुढेही काम करत आहे. बहिरवाडीतून निवडणुकीची तयारी करताय, कशी असणार आहे रणनीती? नाही, बहिरवाडी जिल्हा परिषद गटामधून ओपन महिलाला जागा आहे. तर त्या ठिकाणी मी माझी पत्नी मनीषा खांडे, तर त्या सध्या रनिंग पंचायत समिती सदस्य आहेत. हं? तर त्या ठिकाणी त्यांना उभा करण्याचा माझा विचार आहे. मी त्या पद्धतीने सध्या माझे दौरे देखील आहेत, मतदारांच्या गाठीभेटी देखील सुरू आहेत आणि प्रयत्न चालू आहेत. निवडणुकीच्या जी काही तयारी असते ती सुरू आहे माझी. सहजासहजी यात यश येईन वाटतं, कारण की पुढचा उमेदवारही स्ट्रॉंग असणार आहे. नाही, हे बघा, शेवटी यश अपयश हे जनतेच्या हातात असतं. जनता काम करणारा कोण व्यक्ती आहे, यापूर्वी काय काम केलं आणि यापुढे काय काम करेल त्याला मतं देत असते. त्यामुळे नक्कीच माझा त्या ठिकाणी विजय होईल, यात काही चिंता नाही. विधानसभेत सुद्धा प्रयत्न केले, अपयश आलं. काय वाटतं, काय चूक झाली? नाही नाही, विधानसभेचा हा विषय थोडा वेगळा होता. माझ्या मनामध्ये त्यावेळेस जे काय स्पष्ट आहे मी तुम्हाला सांगतो, मला निवडणूक विधानसभेची लढवायची नव्हती. परंतु काही दिवसापूर्वी 2-3 महिने अगोदर विधानसभेच्या एक खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करून मला जेलमध्ये अडकवलं. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग मी त्यावेळी शिंदे गटात होतो. शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि तो माझ्या डोक्यामध्ये राग होता. त्यामुळं मी त्यांना उघडं पाडण्यासाठी मी ती निवडणूक लढलो होतो. मी हे स्पष्ट तुम्हाला आज प्रारंभच्या माध्यमातून सांगतो. शेवटचा प्रश्न असेल, शिवसेना जर पाहिले तर बीड जिल्ह्यात बीड मतदारसंघ जो आहे हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता. आता तुम्ही पक्षात गेलात परत,
काही पक्षवाढीसाठी काही कसे प्रयत्न असणार? नाही, आता हे बघा, मी काल देखील उद्धवजी ठाकरे साहेबांना बोललोय, की आता मी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षामध्ये प्रवेश करतो. मला वाटतं आता नगरपालिकेची 17 तारीख फॉर्म भरण्याची काहीतरी अ, आहे लास्ट असं मला वाटतंय आणि त्याच्यामध्ये आता एवढ्या कमी वेळेमध्ये सगळं मॅनेज करणं तरी आज तरी शक्य नाही. आमचे जे सध्या जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी काय तयारी केली किंवा कशा पद्धतीने त्यांच्याकडे ती तयारी आहे. त्यामुळे सध्या ह्या निवडणुकीमध्ये उद्याच्या येणाऱ्या मला जिथं माझी मदत लागेल, जिथं आवश्यकता आहे, पूर्ण ताकदीने मी पक्षासोबत झुकून काम करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिशय प्रभावशाली असेल आणि ती प्रभावशाली करण्यासाठी तन, मन आणि धन या तिन्ही गोष्टीचा वापर करून मी पक्षामध्ये काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा हा फडकत राहील यासाठी मी पूर्ण माझ्या जीवाची बाजी पणाला लावून मी काम करणार. धन्यवाद. तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. हे होते कुंडलिक खांडे आणि त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मध्यंतरी 1 वर्षभरापासून पाहिलं तर आपण ते त्यांच्या सरपंच संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते आणि आता परत ते शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत आणि ज्या प्रकारे पूर्वीची शिवसेना होती तीच परत शिवसेना करण्याचा त्यांचा निर्धार आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धाने.